नाशिकच्या मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। ॲडमिट असलेले छगन भुजबळ यांनी 4.5 तासांचा डिस्चार्ज घेत कार्यक्रमाला हजेरी लावली। तर फुले दाम्पत्याला भारतरत्न द्या अशी मागणी अजित पवारांनी केली। माजी खासदार माननीय समीर भाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून आपण जे व्यासपीठ देखील बघितलं आणि आत्ताचा जे फायर शो किंवा हे जे स्मारक आहे माननीय भुजबळ साहेब स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे आणि या जनभावनेचा आवाज देण्याचं काम आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडे देखील मुख्यमंत्री आम्ही सगळेजण पाठपुरावा करणार आहोत। जे महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं की शिक्षण ते सगळ्यांना द्या, शेतकऱ्यांना सुविधा द्या, महिलांना शिकवा द्या, शिकवा। या सरकारनं हेच काम करत आहे, शेतकऱ्यांना पण देत आहे, मुलींना मोफत शिक्षण आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे स्वप्न आहे पुढे नेण्यासाठी जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुद्धा त्यांनी दिलेला आहे।